कशा संदर्भातला मोर्चा आहे? प्रेशरच्या संदर्भामध्ये वाई तालुक्यामध्ये कुसगाव गाव आहे. तिथे ब्लॅक टोन केशर बेकायदेशीर चालू केली आहे. त्यासाठी आज आली कुसगाव ते मुंबई हा मोर्चा असा चाललेला आहे. मागण्या काय काय आहेत तुमच्या? आमच्या मागण्या एवढीच आहे की प्रेशर बंद व्हावी. आमच्या काय मुलांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत ते माघारी घ्यावे. आणि दुसरी गोष्ट परवाना आपलं जे निसर्गरम्य वातावरण आहे ते खराब होते, ते खराब होऊ नये. मुलांवरती जे गुन्हे दाखल झाले ते कशा संदर्भामध्ये गुन्हे दाखल झाले आहेत? वारंवार आम्ही तिथे प्रेशरला विरोध करत होतो. त्यामुळे त्या केशर मालकीने वाय पोलीस स्टेशनला प्रेशर आणून आमच्यावरती गुन्हे दाखल केलेले. किती मुलांवरती गुन्हे दाखल झाले? जवळजवळ 54 मुलांवरती गुन्हे दाखल केले. 54 मुलांवर. 54 मुलं आहेत, महिला आहेत. याच्या संदर्भामध्ये तुम्ही मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार केलेली आहे का? पहिली दिली होती तरी काय आम्हाला काय तास देत नाही. त्यामुळे आम्ही डायरेक्ट मंत्रालयावर मोर्चा काढलेला आहे. आता कधी निघाले तुमचं मोर्चा? मी आता आजचा 10वा दिवस आहे आमचा निघाला. आम्ही 17 तारखेला निघालेले. अच्छा, तुम्हाला सुरक्षा वगैरे कशी? सुरक्षा आम्हाला इकडचे जे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटने आम्हाला चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केलेले. फक्त वाय तालुक्याचे जे डिपार्टमेंट आहे ते अगदी थर्ड क्लास आहे. त्यांनी आम्हाला जास्त सहकार्य केले. त्यांनी फक्त आमच्यावर गुन्हे दाखल केलेले. आता तुम्ही म्हणजे फक्त कामगार लोक आहेत की म्हणजे गाववाले आहेत? कोण? आम्ही सर्व शेतकरी आहेत. तिन्ही गावचे शेतकरी आहेत. कुसगाव, व्याळी, एकसर, पार्टेवाडा ह्या चारही गावचे आम्ही लोक आहेत. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातले सगळे लोक आहेत. कोणी ह्याच्यामध्ये व्यावसायिक नाही. त्याच्यामुळे तुमच्या शेतीवरती काय परिणाम झालेला आहे का? शेतीवरती भरपूर परिणाम झालाय. आमची आता 2 वर्ष झाले लढा चाललेला. 2 वर्ष झाला आमची पिकांच्या ह्याच्यामध्ये भरपूर लॉस झालेली आहे. त्या वर्षी तर आमची पिकं उगावली सकट नाही असे आम्ही जमिनी पाडून ठेवलेले. या वर्षी पिकाचं कसं काय झालं? या वर्षी पीक निघलं की नाही? या वर्षी आम्ही पीक पेरलेच नाही शेतामध्ये. वावरं पडूनच ठेवलेली आहेत. या संदर्भामध्ये तुम्ही शेतीचं नुकसान भरपाईची काही मागणी किती आहे? नुकसान भरपाई अजून काय आम्हाला भेटलेली नाही. एकूण मागण्या काय काय तुमच्या? आमच्या मागण्या फक्त 3च मागण्या आहेत. एक, प्रेशर बंद व्हावी कायमस्वरूपी. दुसरे, जे मुलांवर खोटे गुन्हे दाखल केलेले ते बंद व्हावे. आणि ती आमची जी शेती वरती जे तिथल्या तहसीलदार मॅडमनी अतिक्रमण करून जी आमची शेती त्यांनी घेतलेली ती आमची आम्हाला परत रिटर्न भेटावी. तहसीलदारांचे निलंबन झालंच पाहिजे. झालंच पाहिजे.